कवडी कवडी ना, कवडीला सुद्धा जगाला संबळ आहे, साऱ्याला संबळ कवडीला. कवडीला सुद्धा साऱ्याला संबळ आणि संबळाने साऱ्याला संबळ. हे जर विषय विचारायचा असला छत्रपती शिवाजी महाराजाला विचारा, आपल्याला कोणी संबळ? संबळाने संबळ, कवडीला संबळ. जिजाऊला विचारा, आई साहेबाला विचारा, तुम्हाला कोणी संबळ? ते म्हणजे आम्हाला संबळाने संबळ. आमचा घालावा गोंधळ, वासुदेव हरी नाम संबळ. अरे गोंधळी गोंधळी अन्नदान, वेद अन्नदान, पूर्ण परब्रह्म अन्नदान. अन्न एवढी ताकद कोणचीच नाही. देणे पण अन्नदान, लेणे हरिनाम. कुठून लक्ष्मीने अन्नदान जर केलं तर घरातली लक्ष्मी शुद्ध होती, घर शुद्ध होत. आणि भगवंताचं नाम जर मुखामध्ये जर आला असं देवीचं देवाचं नाम, ती वाणी शुद्ध होती. अरे बाबा होई सुद्धा चांगलं चांगलंच व्हायला काय वाणी कशी शुद्ध होती? नामाने. देणे पण अन्नदान, लेणे पण हरिनाम. दापाच घाला येऊ, तुमच्या गोंधळाला येऊ. अरे गोंधळी गोंधळी मारून टाकायची, ते जवळ येऊन द्यायचे नाही. त्याला लोकांनी काम करत मारते सांगितले, लोकांनी दुसराच खांडा चालू केला. देवीच्या परडीला लागत, खंडोबाला लागत, लागत तुम्ही काय. तुम्ही कधी जर असं ऐकलं कधी, बोकडाकडे खाटूक सुरी घेऊन गेला, बोकडाकडे कोंबड्याकडे बोकडाकडे काय गेलं वगैरे मगरट केले. येणं देवीला मिरीत चालला आषाढ महिन्यामध्ये. आणि विठ्ठल पंत माताने सांगितलं त्याला कापून वाटता. विठ्ठल पंताने तू हे कुठे गेट ऐकले मला कापा म्हणजे रेड्याला सोडा म्हणून तिला देव जन्माला आले. बाबा निवृत्ती ज्ञान देवतीर्थी सोपान चौथी मुक्ताई. देव कशामुळे जन्माला आले? शुद्ध बीजा पोटी फळे. फुकट येत नाही. गहू पेरले हुलगे निघत नाही त्याच्यात, गहूच येते. हुलगे पेरून गहू येणार. ज्ञान ठेवा, चांगले संस्कार मुलांना, त्यांना चांगले जर संस्कार दिले तर जीवनाचं कल्याण. म्हणून कधी आपण तो करून म्हणलं का माझ्याकडे कशाला सूर्य आमकडे तुमच्या डोळ्यात मच्छर जाऊ दे बरं, संयुक्त तुझं का कठोर होऊ द्या बरं, मच्छर जाऊ दे बरं, कसं होतं अहो. आणि त्याला वाचा नाही. ते कधी म्हणलं का मला असं करतात नाही अजिबात. होतो आहे पर्यंत गुरुवारे भगवान बाबा मला माळ माझ्या गळ्यातली भगवान बाबा द्यायचे. नंतर भीमची माता नामने मला शास्त्री गळावर मी माळ करी द्यायचा द्यायचा नाही, भगवान बाबाचा माळ करी. हा येऊ पूर्व गमत करून टाकायचं. गंगा तुझी ताड्या भरली गोदावरी पाण्याने गंगे पापी असून तर पुढे बाबा अलीकडे पलीकडे बसून जायचे उभा. 4-5 परस पाणी येईला बसून पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीच्या पूर्ण 18 अध्याय तयार करावा बाबाने. नामामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी बोधी अनुभव एकेतरी बोधीचा अनुभव घ्यायला सांगितलं जीवनात. हे जागरण गोंधळ जागरण गोंधळ म्हणजे विषय असतात. काम क्रोध बकरा रुक्माईच्या बाबा. अरे गोंधळी गोंधळी ना गोंधळ. हा गोंधळ कुठं घालावा, कसा घालावा? मूर्ती पाताळ स्वर्ग याचा मंडप घातीला हो. 4 वेदाचा फुलवारा बांधिला. आणल्या पुढे हुशारी पण तुला इच्छा 4 वेदाचा फुलवारा बांधिला.
मूर्ती पाताळ स्वर्ग. आता जागरण कोणाला देवीचा मंडप साधा नाही. कधी कधी ऐका, शकून ऐका. तिनं सांगितलंय ब्रह्म विष्णू महेश काय असते मायादेवता झाले. 56 कोटी यादव मायादेवता गेले. ते सारे मायादेवता हरलेले ते देवीचा गोंधळ आहे. म्हणून बाकी म्हणून काय म्हणतात म्हणून पुरण एक खंडोबाचं गाणं गातो आणि कार्यक्रमाला आनंद